गुन्हा दाखल होईल हे मला माहिती होतं असं निलेश राणे म्हणतात। गुन्हा दाखल केलाय, आता अटकही करा असं सुद्धा निलेश राणेंनी म्हटलं। निलेश राणेंना बळीचा बकरा बनवला जात आहे। नितेश राणेंनी अखेर भावाची पाठराखण केली आहे। पैसे वाटायला कमी पडतात म्हणून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगतात। माजी आमदार वैभव नाईकांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांना सगळे अधिकार आहेत निवडणुकीमध्ये, आणि आम्ही गुन्हा पकडून दिला तर आमच्यावर केसेस होत आहेत, काही हरकत नाही। असे अजून 10 केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काय 3-4 दिवस आहेत मी काय यांना सोडणार नाही। आणि मला विनंती करायची आहे पोलीस डिपार्टमेंटला, नोटीस आपण दिलेली आहे, FIR आपण केलेला आहे, आता मला अटकही केलं पाहिजे आपण। का कोण बोलत नाहीये? निलेशजी बोलतात ते खरं। एक शिवसेनेचा नेता बोलत नाही, ना रत्नागिरीचा, ना कोकणातला, ना महाराष्ट्रातला। त्यांना का एकटं पाडलं जातंय? का नाही सपोर्टिंग? आपले दीपक केसरकर साहेबांनी घ्यावं, रोहित चव्हाण साहेबांचं नाव घ्यावं ना। तोडवतात कशाला एक प्रश्न? म्हणून या बाबतीमध्ये 2 तारखेनंतर जसं निलेशजी बोलले आहेत, आम्ही लोक आपण बसू। खरं तर हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत। कालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याच विजय किनवडेकरांनी राणेंचे म्हणजे नारायण राणेंचे आणि निलेश राणेंचे पैसे या शहरामध्ये वाटले होते, आणि त्यामुळे आज आज आपल्याला पैसे वाटायला कमी पडतायत आणि म्हणून हे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होतात, कारण गेल्या वेळी हीच मंडळी पैसे वाटत होती। पुढची बातमी बाबा, रवींद्र